अब की बार 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपाला साधं बहुमतही मिळवता आलं नाही। भाजपासाठी हा निकाल धोक्याची घंटा ठरलं। तर या निवडणुकीत काही धक्कादायक गोष्टीही घडल्या, त्याविषयी जाणून घेऊया। उत्तर प्रदेश भाजपासाठी आउट ऑफ सिलेबस आलं। जनतेनं वेळ साधली अन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पंख छाटत अखिलेश यादवांच्या पंखात नव्यानं बळ आणलं। मतदारांनी इंडिया आघाडीला राज्यात विजय मिळवून दिला आणि भाजपाला पराभूत केलं। पंजाबमध्ये काँग्रेसनं बाजी मारली, तर माजी IPS अन्नामलाई तामिळनाडूमध्ये पराभूत झाले। दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला 0 जागा मिळाल्या। मणिपूर आणि लडाखच्या जनतेनं एकजुटीनं सत्ताधारी भाजपाच्या विरोधात मतदान केलं। मणिपूरमध्ये काँग्रेसला विजय मिळाला, तर लडाखमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाले। आंध्र प्रदेशातील NDAचे मित्रपक्ष पवन कल्याण आणि चंद्राबाबू नायडू यांनी भाजपाला वाचवलं। नायडूंच्या नेतृत्वाखालील TDPने 1999 मध्ये देखील भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली होती। NDA सोबत निवडणूक लढवणारे नितीश कुमार भारताच्या राजकारणाच्या इतिहासातील मोस्ट वॉन्टेड मॅन बनलेत। त्यांना इंडिया आघाडीनं उपपंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचंही बोललं जाते। शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशमध्ये भाजपाला क्लीन स्वीप मिळाले। मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांना राष्ट्रीय निवडणुकीत संधी देण्यात आली होती। काँग्रेसनं भाजपाचा बालेकिल्ला असणारं राज्य गुजरातमध्येही आता शिरकाव केलाय। इथे काँग्रेसच्या गनीबेन ठाकूरनं विजय मिळवलाय। 15 वर्षात पहिल्यांदाच गुजरातमध्ये भाजपाशिवाय दुसऱ्या कोणत्या तरी पक्षाला विजय मिळवता आलाय। तर दुसरीकडे भाजपानं केरळमध्ये पहिल्यांदाच जागा मिळवलेली आहे। सुरेश गोपी यांनी दुसऱ्या प्रयत्नात हा इतिहास रचलाय। ॲक्टर असलेल्या या राजकारण्यानं 7 दशकांचा दुष्काळ संपवलाय।